नाही. शिकलेल्या माणसाला बुद्धी असते असं अजिबात नाही. लोकांनी असा अर्थ लावलाय की बा तो माणूस सुशिक्षित आहे. चुकीचा आहे. आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे पदवी आहे, MA आता हे MA MPhil PhD DHM LLB DED BEd के सीनियर के दिन हायर के दिन और के दिन में DEd and BEd and art and commerce and science and F1 S1 BTech and dairy diploma turner and fitter and welder and mechanical and political engineer and MPS CNP net and setter pharmacy and city dairy Nubam and MBA and BN rule rock तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ मानरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ आता नवीन तज्ञ आले आपल्याकडे गुप्त रोग तज्ञ रोग गुप्त गडी तज्ञ आणि जो तज्ञ त्याला रोग गुप्त. हे MA सोडून द्या. रिटायर झाले काही परमनंट झाले नाही. काहींची पोहरं लग्नाला आले बापाला पगार नाही. काही 40 वर्षाचे झाले रुपया पगार नाही. अख्खं गाव त्याला सर म्हणते. काही जूनला परमनंट झाले जुलैला रिटायर झाले. काही तर इतके अडपट 10 लाख भरले तर 1,500 घेतात. ठीक आहे. शान येते. विना अनुदानीचे 40% शिक्षक फुल पेमेंटच्या आत रिटायर आहेत. कलियुगाचा एक नियम आहे, फक्त खरं कोणी बोलायचं नाही. एखादा म्हणला बैल गाभण, आपण म्हणायचं बैल झाला आणि बैलाला बोरा झाला. नाही MA कोणी खात नाही. वाटली नाही का? हा मुलगा पखवादातला तज्ञ आहे. हे 2-3 डझन गायनातले तज्ञ आहे. पण आमचा कट्यावरचा देव सर्वज्ञ आहे. आठवड्यातली शेवटची उर्वी हा सर्वज्ञतेचा ओलावा. आपण तज्ञ आहे. काही माणसं पिण्यात तज्ञ आहे. किती पिऊ द्या नाही चड्डीवल्ली करत तज्ञ. काही माणसं जुगारीत तज्ञ आहेत. आखी केली तरी राणी नाही सोडत तज्ञ. पण अख्खं जग तज्ञ आहे. आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. कीर्तनाला सुरुवात करायची. फक्त एकच मुद्दा मोबाईल वर गेले बघा. चला आता करंट लागला ऐकणाऱ्यांना. एकदा करंट लागला माहिती तुम्हाला सोबत मला सोबत तुम्ही आजारी आहात. कीर्तनाला बोलत जायचं. एक तर 2 वर्षातून आज हसले तुम्ही. 2 वर्ष लोक हसेलच नाही. नुसते बधीर. बोलायचं नाही. कोणाला हात लावायचा नाही. थूक खोकायचं नाही. खोकला दाबून मेले काही पण खोकले नाही. शिकायचं नाही. 10 मिनिटं झाले कीर्तन सुरू होऊन 2 वर्षाचं दुखणं गेलं. फ्रेश झाले तुम्ही. आता घरी गेले एकटे हसणार. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का नात्या पण हसत नाही. काय त्याचं मुळव्यात दुखत महाराज. जीवन क्षणिक आहे. गॅरंटी नाही. उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही. आजच होतं का नाही. मग हसत जगायला काय हरकत आहे? राहायचं किती दिवस? काय नाही. देव हे लोकांना काही तुमचं घेणं नाही. कपाळ तुम्ही मी भाग्यवान आहे. 3 लाटेतून वाचलोय. कपाट भर नोटा होत्या काहींच्या घरात. कपाट उघडाय माणसं राहिली नाही. हॉस्पिटल विकत घेणारे गेले नाही गेले. जर यमानं लाच घेतली असती तर यानं कोरा चेक यमाला दिला असता. मा बाप खाली पाठव आणि खाते फोडल्यावर परत वर घे. पण त्यानं तेव्हा मारा. त्यानं तेव्हा या जगात कटेवर हात ठेवणाऱ्याच्या ताब्यात जग आहेच हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. आणि तुम्ही मी भाग्यवान आहे वाचलोय. तर समजा गाईला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, वारकऱ्याची केलेली सेवा, सप्त्याला दिलेली पंगत, केलेलं अन्नदान कधी वाया जात नाही हे ध्यानात ठेवा.
कधी ध्यान ठेवायचं महाराज गोरटे परिवाराचा आदर्श घ्या भागवत कथे सगट कीर्तन महोत्सव एवढा मोठा सोहळा पाहिलं स्वर्गातून सुद्धा वडील आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार आणि ही काळाची गरज आहे नको तिथे पैसे घालून काय करतात लक्ष्मीला 3 नियम आहेत ऐका एक लक्ष्मी मानात घालू नका लक्ष्मी दानात घाला अन्नदान घाला पैसे ज्ञानदान घाला पैसे लक्ष्मी दुप्पटच होते नको तिथे घाला मुलीच्या लग्नाला फटाके 1.5 लाखाची नवरदेव बाईला पावलाटपणाची कळस कशातही पैसे घालायचे कशातही नवरदेव घोड्यावर बसवला 3 बार गाड्या मोडल्या त्याच्या काय काम घोड्यावर घोडा बसवला कशातही पैसे घालायचे कशातही पैसे घालायचे नाही आपणच गुलाल घ्यायचा आपल्या पैशाचा आणि आपल्याच अंगावर टाकायचं म्हणजे आपलीच आपण लाल करायची काय बरं हे सोडून द्या एक लक्ष्मी मानात घालू नका लक्ष्मी दानात घाला 2 लक्ष्मीचे 3 नियम सांगतो 2 लक्ष्मी नम्रतेने टिकवा माझा टेलपणा लक्ष्मीला चालत नाही पैसा जरा मापात वापरा आणि पगारावरच भागवा येड्यावानी माल छापीत बसू नका खडे हाणार म्हातारपणी खडे हो लक्ष्मी नम्रतेने वापरा आणि 80% लोकांकडे नम्रता नसल्यामुळे लक्ष्मी राहत नाही थोडा पैसा आला का आला उठ मोटरसायकल चालला लहान कुत्र्याला पुरीला पाहिलं तर काढ बोकड्याचा आवाज घे धडकन घे बरगड्या म्हणून लक्ष्मी नम्रतेने टिकवा आणि नम्रतेत लक्ष्मी दुप्पट होते आणि 3रं वाक्य लक्ष्मीच्या बाबतीत लक्ष्मी कन्व्हर्ट करत जा लक्ष्मी तशीच ठेवू नका ट्रान्सफर करीत जायची लक्ष्मी ट्रान्सफर थोडे पैसे आले ना 2 BHK घ्या गुंठा हायवे टच गुंठा एखादा गुंठा घ्या ट्रॅक्टर घ्या JCB घ्या बैल मंडळ कोंबड्याचे पैसे आले अंड्याचे पैसे आले गळ्यातलं करा कानातलं करा बोकड्याचे पैसे आले पायातलं करा पण पैसे ट्रान्सफर करीचा तर टिकता काही नसते मोजून होते हाय हाय खर्ची नसतो तर आहे 6 महिने झाले त्याचे खिशात 1000 रुपये सकाळीच मोजित आहे नाही लक्ष्मी ट्रान्सफर करीचा आणि लक्ष्मी दानानं दुप्पट होते हे हा जो परिवार आहे ना यांनी एवढा खर्च केला ना 1 रुपया सुद्धा 7 दिवसातला याचा वाया जाणार नाही आणि लक्ष्मी दुप्पटच होणार हे दोन्ही भाऊ अजून 1 वर्षात अजून श्रीमंत होत्या का नाही बघा लोक तिथे पैसे घालायचे काय